त्या उज्जैनी नगरीमधील कृपण ब्राह्मणावर देव कोपले, निसर्ग कोपला, सगळे त्याचं धान्य जे काय होतं, शेतीवाडी सगळी त्याची काय केली, वाहून गेली. लोकांनी त्याला बाजूला टाकलं. आणि अशा त्या कृपण ब्राह्मणाची कथा भगवंताने उद्धवाला सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि आपण आता या अध्याय 23 मधील श्लोक क्रमांक 49 ओवी क्रमांक 725 पर्यंत आपण आलेलो आहोत. आता भगवंत उपाय सांगतो की ह्या मनाला आपण काय करायला पाहिजे. मनच माणसाला त्रास देतो, मग त्याला काय करायला पाहिजे. त्याला काय औषध आहे का. मनाला सुधारण्याचं काय औषध आहे का. तर भगवंत सांगतो, मनेची जिंकावे मनासी, हे गत श्लोकी तुझ पाशी, सांगितले यथार्थेशी मनोदयाशी उपाव. मनाला जर आपल्याला जिंकायचं असेल तर भगवंत सांगतो, याच्या आधीही तुम्हाला उपाय सांगितला की मनानेच मनाला जिंकता येतो, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं औषध नाही. मनानेच मनाला जिंकता येतो. जसं लोखंडानेच लोखंड कापता येतो, जसं हिऱ्यानेच हिरा काय होतो, कापला जातो, तसं मनानेच मनाला जिंकता येतो. आता मनाने मनाला जिंकायचं म्हणजे काय करायचं, तर मनाने भगवंताचं अखंड चिंतन करायचं, अखंड भजन करायचं. तो मन आपला इकडे तिकडे भरकटायला लागला की त्याला बांधून काय करायचं, आणायचं आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्याला अडकवायचं. आणि तिथूनच आपल्याला विजयाची प्राप्ती आहे. बाकी त्याच्यावर औषध असं काही नाही, कुठलाच औषध नाही त्याच्यावर. म्हणून नामस्मरणे निरंतर नामस्मरण करायला पाहिजे. प्रत्येक साधकाने नामस्मरणावर लक्ष ठेवा. जरा जरी आपलं नाम चुकलं घ्यायचं की लगेच विषय आपल्या जवळ येतात. कारण त्याला कारण काय, तर कारण एकच आहे त्याला. सगळ्या रोगांवर एकच औषध आणि ते म्हणजे हरिनाम. आणि ते हरिनाम आपल्या सातत्याने आपल्या अंतःकरणामध्ये सातत्याने यायला पाहिजे. आपल्या मुखातून आपल्या अंतःकरणातून हरिनाम यायला पाहिजे. आणि त्या हरिनाम येण्यासाठी आपल्याला मनावरती विजय मिळवता यायला पाहिजे. मनाने जिंकावे मनाशी, मनानेच मनाला जिंकता येतो. मनानेच मनाला जिंकायचं म्हणजे काय करायचं, मनानेच काय करायचं, भगवंताचं चिंतन करायचं. कारण मी तुम्हाला आता सांगितलं की सगळ्या रोगावर एकच औषध, तो म्हणजे हरिनाम. ऐका जनार्दनी, हरिनाम सेविले तेच धन्य. नाथ बाबा सांगतात की नाही, हरिनाम सेविले म्हणजे हरिनामाचा रस ज्यांनी घेतला आणि तेच धन्य झाले. पण आपल्याकडे नामचिंतन होत नाही. आणि मग त्याच्यामुळे त्या मनाकडे अनेक प्रकारचे विचार येतात, विकार येतात, त्रिगुण येतात, विषय येतात. आणि मनाला आले मना आणि गेली दुकाना, म्हणजे मन काय करतो, कुठेही जातो, कुठेही भरकटला जातो. आणि त्या भरकटणाऱ्या मनाला आपले 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, ह्या सगळ्यांना एकत्र बांधून एका आत्मतत्वाकडं, एका आत्मचिंतनाकडे आपल्याला आणायचं. मन जायला लागला इकडे तिकडे, पळायला लागला की परत त्याला आणायचं. तो पळणारच आहे, त्याचं कामच आहे पळायचं, पण त्याला परत आपण त्या नामामध्ये अडकवायचं. आणि हेच करत राहा बरं का सातत्याने. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती, तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. म्हणजे काय, आपल्या शक्तीनुसार पूजावा ईश्वर, परंतु पूजू नाही हा विचार कुठेच नाही. त्याला पूजायचं आपल्याला, पण हरिनामातून, हरिनामाच्या चिंतनातून आपण त्याला, तर मन भरकटतो, प्रत्येकाचं मन भरकटलं जातो. पण त्या भरकटणाऱ्या मनाला, म्हणून मन वढाय उभ्या पिकाचं ढोर, किती हाकालं फिरी येतं पिकावर. बहिणाबाई सांगते की नाही, त्या ढोराला जरा चांगलं हिरवळ दिसली, गवत दिसला, भाताचं पीक दिसलं, त्याला गव्हाचं पीक दिसलं, अगदी हिरवगार, की तो काय करतो, ढोर म्हणजे
पण गाय असेल, बैल असेल, हे सगळे काय करतात, तिकडेच जातात. मग तो गुराखी त्यांना किती मारतो, परत आणतो, परत तिकडे जातात. तसं मन वढाया वढाया उभ्या पिकातलं ढोरं. बघा, म्हणजे बहिणाबाई कोणाची शिष्य आहे, तर तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज एकदा कीर्तनाला गेले आणि कीर्तन संपल्यानंतर बहिणाबाई समोर आली त्याच्या, आणि त्यांनी बहिणाबाईच्या डोक्यावर हात ठेवल्या तिला काय झालं, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून डोक्यावर हात ठेवल्याशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. एखाद्याने गुरुमंत्र दिला, केला आपण किती पण, तरी आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. कारण आपल्या गुरु परंपरेच्या अभंगामध्ये लिहिलेलं आहे की ठेविला हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. तो प्रसाद आहे. त्या श्रीगुरूंच्या रोमारोमामध्ये, अंतकरणामध्ये अखंड भजन असतो आणि त्या भजनाचं स्फुरण संपूर्ण रोमारोमामध्ये असतो. आणि ते स्फुरण संपूर्ण शरीरामध्ये सातत्याने कसं असतं, सातत्याने भगवंताचं नामचिंतन त्याच्या रोमारोमामध्ये भजन चालू असतो. आणि म्हणून त्या श्रीगुरूंनी जर डोक्यावर हात ठेवल्या आपल्याला त्या आत्मतत्वाची, त्या आत्मज्ञानाची, आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते. सोपं आहे एकदम, कठीण काही नाही. पण त्या गुरुकडे ते तत्व असलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत डोक्यावर हात ठेवणारा, हृदय एक करणारा, नेत्र कटाक्षाने ज्ञान देणारा असा गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही, तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि सगळी लोकांना वाटतं की आम्ही ज्ञानी झालो. नाही ना, असं नाही होत ना. मग ते गुरुपरंपरेचे अभंग लिहिलेत कशाला? वाचा ते गुरुपरंपरेचे अभंग, त्याच्यामध्ये सगळं दाखवलं आहे. तुकोबारांनी काय काय केलं आहे, सगळं त्याच्यामध्ये लिहिलं आहे. या गुरुपरंपरेचे अभंग आहेत ना, त्याच्यामध्ये सगळं तेच लिहिलं आहे. सत्य गुरु राय कृपामध्ये केली, परी नाही घडली सेवा काही, सापडले वाटता जाता गंगा स्नान, मस्तकी जो जाण ठेविला कर. काय लिहिलंय? मस्तकी जो जाण ठेविला कर. म्हणजे काय? मस्तकावर कर ठेवला जातो, हात मस्तकावर ठेवला जातो. भोजना मागती तूप पावशर. म्हणजे काय? भोजना मागती तूप पावशर. म्हणजे ते काय करतात की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चार आपल्या अंतःकरणाचे भाग आहेत. त्यातलं ते मनच मागतात. पावकिलो म्हणजे काय? पावशर म्हणजे काय? मन मागतात. हो, पडिला विसर स्वप्नामध्ये, काय कळे उपजला अंतराय, म्हणून काय तोरा झाली. आणि राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितले गुरुमालिकेची. बाबाजी आपले सांगितलेले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हणजे ही परंपरा आली. तुकोबारायांचा हा अभंग आहे गुरुपरंपरेचा. त्याच्यामध्ये परंपरा दाखवली. बाबाजी चैतन्य, राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि तुकोबारा. मग त्याच्यानंतर निलोबारा, बहिणाबाई, हे सगळे काय आहेत? शिष्य आहेत. आणि त्या परंपरेमध्ये आपण जायला पाहिजे, तर आपल्याला हे ज्ञान मनेची जिंकावे मनाशी. मनानेच मनाला जिंकता येतो. मने प्रतिमा केली आणि मने प्रतिमा पूजिली, मन माऊली सकलांची. बघा, मनानेच प्रतिमा तयार करतो आणि ते प्रतिमाची पूजा करतो. मनानेच प्रतिमा तयार करतो माणूस आणि त्या प्रतिमाची पूजा मनानेच करतो. म्हणून नाही आनदैव तुका म्हणे मना ऐसे. हे गतश्लोकी तुझं पाशी सांगितले यथार्थेशी. हे मागच्या श्लोकामध्ये तुला मी सांगितले उद्धवा, मनोदयाशी उपावो. आणि हा मनावर विजय मिळवणारा उपाय आहे की मनानेच मनाला जिंकायचं. आपल्याच, बरं का, आपली शक्ती आहे ती. आपली शक्ती आपल्याच अंतःकरणाची शुद्धता करण्यासाठी वापरायची. बाहेरची शक्ती आपल्याला शुद्ध नाही करणार. बाहेरची शक्ती एकच येते, म्हणजे नाम. आणि त्या नामाशी एकरूप होऊन त्या भगवंताचं भजन करणारा, अंतर्मुख करणारा, जीवशिव ऐक्य करणारा असा श्रीगुरु जीवनात येत नाही, तोपर्यंत आपण इतर केलेले गुरु काय कामाला येणार नाही, कोणालाच येणार नाही. कारण गुरुपरंपरेचे अभंग सांगतात, आम्ही सांगत नाही. गुरुपरंपरेचे अभंग सांगतात. परंपरा पाहिजे.
एवं मनाते अशी या परी न साधवेची करून वैरी. तरी मनासी करुणी मैत्री मन सुखी करी मित्रत्वे. एवं मनाते अशी या परी न साधवेची करून वैरी. मनाला आपण काय करायचं तर मनाशी दोस्ती करा, मनाशी मैत्री करा, मनाला समजवा. विवेक प्रगट व्हायला पाहिजे. विवेक तुमच्या पिंडामध्ये कधी तयार होईल जर तुम्ही मनन केलं तर. म्हणून विवेक येणे भाव तो भावच अभाव. विवेकशिवाय तुमच्यामध्ये चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसर काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, खरं काय, खोटं काय हे कळण्यासाठी आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागेल. आपल्याला प्रपंचामध्ये चांगल्या गोष्टी समजतात. आपण काय करतो, आपण चांगला काय करतो आपण तर बासमती तांदूळ आपण खातो. म्हणजे आपल्याला कळतं चांगल्या भाजी खातो आपण, चांगले कपडे आपण परिधान करतो, चांगले फाटलेले कपडे आपण घेतो का हो? मग आपल्याला हे कळायला पाहिजे ना. तो विवेक आपल्याकडे कळायला पाहिजे आपल्याला विवेकातून की आपण जी भक्ती करतो ती भक्ती आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यापर्यंत जातो का नाही जात, आणि आपल्याला मुक्ती मिळेल का नाही मिळणार, ज्याचा त्याने करावा बलकट बुद्धी. आपण नुसता पूजा करत चाललो ह्या देवाची त्या देवाची. विचार करा ना ज्याने त्याने. विवेक आपल्याकडे जागृत झालाय का? आणि तो विवेक जागृत होण्यासाठी आपल्याला भगवंताच्या नामाचा स्पर्श व्हावा लागेल. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी लिहिले. एकच नाम तुम्हाला तारू शकतो. आणि म्हणून नामाकडे आम्ही जास्त काय करतो, भर घालतो लोकांना नाम देण्यामध्ये. आणि एकदा नाम तुमचं प्रगट झालं की सगळे शास्त्र जीवबद्ध तोपर्यंत शास्त्रसिद्ध, जीवसिद्ध शास्त्रबद्ध. बघा लक्षात घ्या काय म्हणतो मी, जीवबद्ध शास्त्रसिद्ध, जीवसिद्ध शास्त्रबद्ध. शास्त्र काय कामाचे नाही. तोपर्यंत शास्त्र वाचा जोपर्यंत तुमचा जीव बद्ध आहे. आणि त्या जीवाची बद्धता हरिनामातून निघून जातो, मग शास्त्र वाचायची पण गरज नाही तुम्हाला. जीवबद्ध तोपर्यंत शास्त्रसिद्ध, जीवसिद्ध शास्त्रबद्ध. काय कामाला नाही शास्त्र तुम्हाला. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, हरिनामाशी एकरूप होणं हाच एक उपाय आहे. आणि न साधवेची करुणी वैरी तरी मनाशी करुणी मैत्री. मनालाच मित्र बनवा आपला. मन सुखी करी मित्रत्वे. मनाशी आपण मित्रत्व केला, मनाशी आपण दोस्ती केली, मनाकडे आपण चांगले विचार ठेवले तर मन माऊली सकळांची. मनच काय आहे, मनच आपली आई आहे, मनच आपला शत्रू आहे, मनच आपला मित्र आहे, मनच आपलं काय आहे, देव आहे. देव मनच देव आपला. पण त्या मनाला आपण कसं ठेवायचं, त्याला कुठे अडकवायचं, त्याला पोथीपुराणामध्ये वाचण्यासाठी, शास्त्र वाचण्यासाठी त्याला आपण काय करायला पाहिजे, त्याला सबल करायला पाहिजे. गुरूंच्या चरणावर सातत्याने त्याला ठेवायचं. मन हे गुरु कृपेच्या अंदनी दासी. गुरुच्या पायाची सेवा केली, गुरुची दास्य भक्ती केली. मन हे गुरु कृपेची अंदनी दासी. म्हणजे गुरुची कृपा त्या दास्य भक्तीतून झाली. ते सदा भीत असे सद्गुरूशी. बघा ते सद्गुरूंनाच घाबरतो, दुसऱ्या कशालाही घाबरत नाही. मन ते ठेविता सद्गुरु चरणापाशी दे संतोषी साधका. साधकांना संतोष देतो, ज्ञान देतो. सगळं काय आहे ते इथं मनाकडे आहे. आणि म्हणून हा जो 23 अध्याय आहे तो भगवंतानी उद्धवाला सांगितलेला आहे. आणि आपण त्याचं सातत्याने चिंतन करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मनच आपला देव आहे आणि मनच आपला राक्षस आहे. आणि त्या मनाला रामरूप कसं बनवायचं हे प्रत्येक जीवाने शिकायला पाहिजे. मूर्त्या पूजा केल्या, काहीही केला तरी आपल्याला देवाची प्राप्ती होणार नाही. देवाची प्राप्ती कधी होईल तर मनाला आपण आपल्या आतमध्ये असलेल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं हे जर आपण मनाला शिकवलं. ही शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे वळंगती. बघा ही शिकवण सांगणारा श्रीगुरु पाहिजे.
आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं ही शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे ओळंगती. सर्व सुख तुमच्या पायावर लोटांगण घालेल हे शास्त्र सांगतं बरं का. आणि तशी अनुभूती आम्हाला आलेली आहे. अंगी बाणे महंती अकस्मात तुम्ही सिद्ध पुरुष होता. ही शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे ओळंगती. अंगी बाणे महंती अकस्मात तुम्ही महंत होणार. महंत म्हणजे सिद्ध पुरुष. तुम्ही सिद्ध पुरुष होणार हो. कुठे लांब जायची गरज नाही बरं का. तीर्थाला जा, अमुक ठिकाणी काही करायची गरज नाही तुम्हाला. सगळं सकळ तीर्थ निवृत्तीच्या पायी असं ज्ञानोबारांनी स्पष्टपणे सांगितले. मग आपण त्या निवृत्तीच्या चरणाशी, त्या श्रीगुरूंच्या चरणाची आपण किती दास्य भक्ती करतो हे ज्याचा त्याने अनुभव घ्या. आणि तसा गुरु मिळाला पाहिजे. उगाचच आपण भलता सगता गुरु आपण करत बसलो, आपलं आयुष्य निघून जाईल. खरं ज्ञान आपल्याला भेटणार नाही. आणि खोटे ते खोटेची खोटे. खोटं कधी खरं होणार नाही. बेंटेक्स कधी सोनं होणार नाही, लक्षात घ्या. आणि आपण बेंटेक्सच्या दुकानात गेलो असेल आणि बेंटेक्सला आपण जर सोनं समजत असेल तर मग आपली फसगत आहे. आपलीच फसगत आहे. मन सुखी करी मित्रत्वे. मनाशी मित्रत्व करा, मनाशी दोस्ती करा. मनाला सातत्याने दोस्ती कशी करायची मनाशी? मनाची दोस्ती कशी करायची? तर मनाला भजनामध्ये लावा हो. भजना आनंदामध्ये गेल्यानंतर आनंद स्वरूप अवस्था हा आपला काय आहे? प्रत्येक जीव हा आनंद स्वरूप अवस्थेला विसरलेला आहे. आनंद स्वरूप अवस्था हीच खरी, हीच काय आहे? हीच खरी भक्ती आहे. आपला स्वरूप आनंद आहे. प्रत्येक जीव आनंद स्वरूप आहे, पण तो दुःखामध्ये ढकलला गेलाय, अडकला गेलाय, सुखाला विसरलाय. सुख सुख म्हणता मेले दुःखची भोगिता. समर्थ सांगतात, सुख सुख म्हणता मेले दुःखची भोगिता. प्रपंचामध्ये सुख आपण बघतो, प्रपंच लिहिले की नाही? संसार दुःख मूळ लागती दुःखाचे इंगल, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मग संसार हेच दुःख मूळ आहे. आपण मुळी संसारामध्ये आलोय तेच दुःखाला कारणीभूत आहे. आणि असा संसार दुःखमय असताना तो आपल्याला सुखमय करायचा असेल तर श्रीगुरूंना शरण जावं लागेल. आणि म्हणून अर्जुनाला सांगितलंय, ते ज्ञान पायगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे. संतांना भजावं लागेल, संतांकडे जावं लागेल. ते ज्ञानाचा पुरवठा, केवढं ज्ञान आहे त्यांच्याकडं. प्राकृत मित्रांची मैत्री, उपकारी प्रत्युपकारी, तेही विषय सुखावरी. येर येर घरी, येर येर घरी उचितानुकाळे. आता काय सांगतात? प्राकृत मित्रांची मैत्री म्हणजे जे काय आपले मित्र असतात त्या मित्रांची आपण मैत्री केली. उपकारी प्रत्युपकारी. काय सांगतात? जगातील लोकांच्या मैत्रीत परतफेड अपेक्षित असते. म्हणजे जगामध्ये आपण मित्र केलं तर त्याची आपल्याला परतफेड द्यावी लागतो. आपण त्याला मदत केली तर आपल्याला ते मदतीला येतात. आपण त्यांच्याकडे गेलो, त्यांना मदत केली, ते आपल्याला मदतीला येतात. ती मैत्री इंद्रिय संवेदनाच्या क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे बघा. त्यात देणे घेणे असते, म्हणजे स्वार्थ असतो हो. आपण एखाद्या लौकिकातल्या मित्रांची संगती केली तर तिथे स्वार्थ असतो. म्हणजे काय असतो स्वार्थ? आपण त्याला मदत केली, आपण त्याच्या मदतीला धावून गेलो तर मग आपण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो की आपण त्याच्या मदतीला गेलो आहे आणि तो आम्हाला बघायला पण आला नाही. मी आजारी किती पडलो, तो आजारी होता तर मी सारखा जायचो आणि आता मी आजारी पडलो तर मला बघायला पण येत नाही. म्हणजे इथे काय आला? स्वार्थ आला. कोणी श्रीमंताशी दोस्ती करतो, एखादा माणूस श्रीमंत आहे त्याच्याकडनं काहीतरी आपल्याला मिळेल म्हणून दोस्ती करतो. जगामध्ये बरेच प्रकार आहेत दोस्तीचे.
मैत्रीचे भरपूर प्रकार आहेत. इथं काय सांगितलंय, कोणी कोणी कशासाठी दोस्ती करतो. राजकारणामध्ये तर केवढं काय चाललंय तर सांगायची आपल्याला गरजच नाही. स्वार्थासाठी माणूस वाटेल ते करायला तयार होतो. पण इथं मनाशी दोस्ती केली तुम्ही तर तुम्हाला अजिबात कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. कारण मन काय आहे, मन आपला जर चंगा, मन हे चंगा तो कटोटीने गंगा. मन जर चांगला झाला तर कटोटीने गंगा. जाके काशी नहाना जरुरी नाही. काशीला जाऊन आंघोळ करायची गरज नाही. मन हे चंगा तो कटोटीने गंगा. जाके काशी नहाना जरुरी नाही हो. कारण काशीला जाऊन आपण नहालो तरी आपला मन शुद्ध होत नाही. आपला शरीर शुद्ध होईल, तोही शुद्ध होणार नाही जर पाणी गंध असेल तर. पण मन संकल्पाची पापे, जाती का तीर्थाची या बापे. मन जो संकल्प विकल्प तयार करतो ते आपलं जातील का तीर्थामध्ये आंघोळ करून? नाही जमणार हो. मग तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. बघा, सज्जनांच्या संगतीमध्येच परमात्मा आहे. संतांच्या संगतीमध्ये परमात्मा आहे. तीर्थी धोंडा पाणी. तीर्थाला गेलं तर काय, धोंडा असेल त्याच्यावर पाणी टाकायचं, झालं. शिवलिंगावर पाणी टाकला, हा झालं माझं दर्शन. असं दर्शन होत असतं. मग काय बघा, संतांनी एवढे कशाला लिहिले? हे जे संतांनी शास्त्र लिहिलेलं आहे ते कशासाठी लिहिलं आहे? अहो, तुम्ही आम्ही वाचून पवित्र होण्यासाठी, तुम्हाला आम्हाला अनुभवासाठी शास्त्र आहेत. शास्त्र वाचण्यासाठी अजिबात नाही बरं का. शास्त्र म्हणजे टाइमपास नाही आहे. शास्त्र म्हणजे वेळ काढूपणा नाही. शास्त्रामध्ये जे काय लिहिलं आहे त्याची आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. आपण शास्त्राप्रमाणे आहोत का? गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती हे तिन्ही एकवटल्या जेथे, हे तिन्ही एकवटले पाहिजे. गुरुने सांगितले ते शास्त्रात आहे, शास्त्रात आहे ते आम्हाला अनुभवाला आले. गुरुने सांगितले ते शास्त्रात नाही, जमेल का? मग गुरु आपल्या मनाचा सांगतो काहीतरी, मग तिथे आपल्याला अनुभव तरी येईल का? नाही येणार. आणि बरेचसे असे लोक आहेत शास्त्रात लिहिले त्याचा अर्थ वेगळाच काय सांगतात. जे काय शास्त्रामध्ये लिहिलं आहे त्याचा अर्थ, खरा अर्थ कोणीच सांगत नाही. कारण खरा अर्थ सांगण्यासाठी तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला संत व्हावं लागेल, संतांप्रमाणे वागावं लागेल, संतांप्रमाणे जी परंपरा आलेली त्या परंपरेमध्ये तुम्ही यायला पाहिजे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवरला गहिनीप्रती, गहिनीप्रसाद या निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार चोचून. म्हणजे ही परंपरा आहे, ज्ञानोबापर्यंत आलेली आहे. परंपरा आलेली आहे आणि या परंपरेचा आपण पाय घातले पाहिजे. हे परंपरेचं ज्ञान, हे असं इकडचं तिकडचं ज्ञान नाही. त्यामुळे तुम्ही पण परंपरेमध्ये यायला पाहिजे. म्हणून नाम घ्यायला पाहिजे. नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे. तुकोबाराय सांगतात, मी जामीन आहे. कोणत्याही कोर्टात गेलो की तिथे मी उभा राहीन. तुम्हाला जामीन म्हणजे काय? साक्ष. मी साक्षी आहे की तुम्ही भगवंतापर्यंतच पोहोचणार, भगवंताशी एकरूप होऊन भगवत स्वरूपच होणार. ही 100% तुम्हाला गॅरंटी देतो, तुकोबाराय सांगतात. प्राकृत मित्रांची मैत्री, उपकारी प्रत्युपकारी. बघा, आपल्याला परतफेड करावं लागतात. तेही विषय सुखावरी. बघा, आणि ते पण विषय सुखासाठी दोस्ती करतात माणूस. येर घरी अनुचिता येर घरी उचिता अनुकारे. तैसी नव्हे मनाची मैत्री, उपकारे विना प्रत्युपकारी. सकल दुःखाते निवारी, सुखसागरे नांदवी. काय सांगतात? तैसी नव्हे मनाची मैत्री. मनाशी तुम्ही जर मैत्री केली तर त्याचा उपकार विकार फेडायची गरज नाही. आपण बाहेरच्या लोकांशी दोस्ती केली, मित्र केलं, मैत्रिणी केल्या तर आपल्याला तिथे काय आहे तर आपल्याला उपकार फेडावे लागतात. त्यांचा आपल्यावर उपकार होतात आपल्यावर, आणि त्या उपकाराची परतफेड करावी लागते.
मन तसं नाही. मनाशी दोस्ती केली की तुम्ही देवरूप होता. कारण मन हाच तुमचा परमात्मा आहे. मन हाच तुमचा देव आहे. त्या मनाला तुम्ही जेवढं स्थिर करणार, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू, म्हणजे ते तुझं देवरूप आहेस तू. तुका म्हणे मन मुरे. तुकाराम मला सांगतात की मनाचं काम संकल्प विकल्प तयार करणं आहे. तुका म्हणे मन मुरे. मग त्या मनाकडे येणारे संकल्प विकल्प थांबले. मन मुरे म्हणजे मनाकडे येणारे विचार थांबले. मग जे उरे, मग जे शिल्लक राहतं ते तू, म्हणजे ते तुझं आत्मस्वरूप, ते तुझं स्वरूप, ते आपलं स्वरूप आहे. मनाला थांबवणं, मनाला थांबवणं, मनाला स्थिर करणं, मनाला स्थितप्रज्ञ अवस्थेला घेऊन जाणं म्हणजे भगवंताची प्राप्ती. लक्षात घ्या. जेवढं मन चंचल तेवढं आपण विषयाधीन आहोत. जेवढं मन स्थिर तेवढं आपण भगवंताकडे चाललो आहे. भगवत स्वरूप होण्याची आपली काय आहे? भगवत स्वरूप होण्याची आपल्याला संधी आहे. जेवढं मनाला तुम्ही स्थिर करणार, जेवढं मनाला शांत करणार, कारण शांती हाच परमात्मा आहे. शांती परते नाही धर्म. शांती हेच परब्रह्म. आणि त्या शांती ब्रह्मनाथ बाबांचा आपण भागवत लावलेला आहे. आपल्यालाही शांत व्हावं लागेल. म्हणून जसं आपण शांत होत जाणार, जवळ करी माझी भक्ती, तव अविद्या निवृत्ती, जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती. श्रुती वेदांती अतर्क्य. श्रुती वाचले, वेद वाचले, चार शास्त्र वाचले, 6 शास्त्र वाचले, 4 वेद वाचले, 18 पुराण वाचले, तरी पण त्यातून तुम्हाला ती भगवंताची प्राप्ती होणार नाही. पण जवळ करी माझी भक्ती, जसं त्या मनाला तुम्ही त्या भगवत स्वरूपामध्ये, त्या भगवंताच्या नामामध्ये लावणार, जवळ करी माझी भक्ती, तव अविद्या निवृत्ती. तसं आपल्याकडे असणारं अज्ञान, अनेक जन्माचं आपल्याकडे अज्ञान आहे. अनेक जन्माचे आपल्याकडे विषय भोगून काय केलेलं आपण, प्रत्येक जीवाने विषय भोग केल्यानंतर ते संस्कार आहेत, ते संस्कार आपल्यामध्ये दडलेले, आतमध्ये दडलेले आहेत. ते जात नाही लवकर. आणि तेच आपल्याला पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनमध्ये घालतो. आणि तेच संस्कार घालवायचे असतील तर मनाला रामरूप करावं लागेल, मनाला भगवत भजनामध्ये लावावं लागेल. कारण भगवत भजन तुमच्या आतमध्ये जर प्रकाशित झाला तर भगवंताचं भजनच तुम्हाला सोडवू शकतो. कारण भगवंताचं भजन हाच भगवंत आहे. ते नामच भगवंत आहे. ते नामच देव आहे. लक्षात घ्या. नाम जपू यज्ञ तो परम, बाधूना सखे स्नानादी कर्म, नाम पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. बघा, वेद पण ते सांगतात की नामच परब्रह्म आहे. घ्या, आता तुम्ही कोणत्या देवाची पूजा करा, नाम परब्रह्म वेदार्थे. अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल, पण आपली वेळ आता संपलेली आहे. प्रत्येकाने जे काही इथून निरूपण दिलं जातं त्या निरूपणाकडं कटाक्षाने लक्ष द्या, वेळ काढा. कारण प्रपंचातून वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे. प्रपंच आपल्या मागे लागलेला आहे आणि तो आपल्याला त्यातून बाहेर पडायचा असेल तर श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विना. आतापर्यंत जी काय भक्ती केली ती फुकट गेली श्रवण भक्ती नसेल तर. म्हणून श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण काय भजनाला आरंभ करतो. भक्तीचा आरंभ श्रवणापासून आहे. श्रवण ही पहिली भक्ती आहे. ती जर आपली फाउंडेशन नसेल, पाया नसेल तर आपली इमारत उभी राहणार नाही. आणि इमारत तुमची कोलमडलेली आहे जर श्रवण भक्ती नसेल तर. कारण पुढे तुम्हाला काहीच जमणार नाही हो. आणि म्हणून एवढे मोठे मोठे शास्त्र लिहिले आहेत आपल्याला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. हे कशाला लिहिले आहेत? आपल्यासाठी आहेत ती. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, तुकोबारायण गाथा, सगळे ग्रंथ जे आहेत, कबीराचे दोहे आहेत,
ते सगळं आपल्यासाठी, पण ते कळण्यासाठी आपल्याला श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि गुरुने दिलेला अभ्यास, या लागी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अभ्यास काय करायचं? त्या मनाला स्थिर करण्यासाठी अभ्यास करायचं. मन आपला दिवस भरकटलेला असतो आणि तो आपण श्रवण भक्ती केली तो स्थिर होतो. मनाला स्थिर करण्याचं साधन काय असेल तर ती श्रवण भक्ती आहे.